Namaskar. Welcome to my channel Ahar Vichar. I am Dr. Mrs. Kesri. Last few videos I spoke about the gut health. There is one more reason to have ill health of the gut, and that is antibiotics. Antibioticsचा उपयोग अतिशय वाढलेला आहे. कित्येकदा असं होतं की घरातल्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी आजार झाला म्हणून त्यावेळेला त्या फिजिशियननी अँटीबायोटिक्स लिहून दिलेलं असतं आणि ते अँटीबायोटिक्स कसं घ्यायचं, किती दिवस घ्यायचं हे त्यांनी समजावून सांगितलेलं असतं. आता त्या अँटीबायोटिक्समुळे त्या पेशंटला बरं वाटतं. मग घरातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा परत काहीतरी असं वाटतं की आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, त्यावेळेला त्याच प्रिस्क्रिप्शनचा उपयोग करून जवळच्या दुकानातून तेच अँटीबायोटिक्स ते घेऊन येतात आणि आपल्या मनाने ते घेतात. असं करण्याने त्यांना त्याचा त्रास होतो. कारण कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर त्याचं वेगळं वेगळं अँटीबायोटिक्स असतं. तुम्हाला घशाचा त्रास होतोय, तुम्हाला फुफ्फुसांचा त्रास होतोय, तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टचा त्रास होतोय, किंवा तुम्हाला कुठेतरी पायाला, स्किनला काहीतरी जखम झालीये, हाडाला जखम झालीये, स्नायूंना जखम झालीये आणि तिथं इन्फेक्शन झालेलं आहे, तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं अँटीबायोटिक्स दिलं जातं. त्यामुळे त्या वेळेला फिजिशियनकडे जाऊन अँटीबायोटिक्सचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या फिजिशियनला ठरवू दे की तुम्हाला कोणतं अँटीबायोटिक आत्ता गरजेचं आहे आणि ते किती दिवस घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही घ्या. स्वतःच्या मनाने आपण अँटीबायोटिक्स खाल्ल्यानंतर कदाचित ते अँटीबायोटिक्स त्या टाईपच्या इन्फेक्शनसाठी उपयुक्त नसेल आणि आपल्याला दुसराच काहीतरी त्रास होईल. आणि अशी अँटीबायोटिक्स वारंवार खाल्ल्यामुळे गट हेल्थ बिघडते. कारण शेवटी ते आधी पोटात जाणार असतं आणि तिथून त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार असतं. आता हे जेव्हा अँटीबायोटिक्स पोटामध्ये जातं त्यावेळेला आतमध्ये असलेले म्हणजे गटमध्ये असलेले जे कॉलनीज आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या, त्याही त्या अँटीबायोटिक्समुळे मारल्या जातात. आणि त्यामुळे त्यावेळेला जर पण ह्याचा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा म्हणजे प्रोबायोटिक्सचा पुरवठा केला नाही तर हा दुष्परिणाम जास्त होतो आणि आपली तब्येत बिघडते. तसंच अँटीबायोटिक्स खाताना तुम्हाला आयर्न असलेले पदार्थ आणि आयर्न असलेल्या गोळ्या, कॅप्सूल्स खाऊ नये असं फिजिशियन सांगत असतो. पण ते आपण विसरून जातो आणि आपण नुसतंच अँटीबायोटिक्स घेतो आणि त्याच्याबरोबर दही, ताक काहीही खात नाही किंवा त्याच्याबरोबर आयर्नच्या गोळ्या खातो आणि त्यामुळे तो आजार जास्त बळावतो आणि त्याचा इंटेस्टाईनवरती जास्त दुष्परिणाम होतो. तेव्हा अँटीबायोटिक्स स्वतःच्या मनाने घेऊ नका. आपल्या जवळच्या फिजिशियनकडे जा किंवा तुम्हाला फॅमिली फिजिशियन असेल तर फॅमिली फिजिशियनकडे जा. त्याच्या सल्ल्यानुसारच अँटीबायोटिक्स घ्या. त्याच्याबरोबर भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स खा. शक्य असेल तर पोस्टबायोटिक्स पण खा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आता येथेच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्लिक ऑन द बेल आयकॉन. Take care of your gut health and thereby your total physical and mental health. Namaskar.